हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी. आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण प्रश्नसंच क्रमांक 27. ही सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन देऊ इच्छिते. आपण एक बॅच सुरुवात केली आहे मिशन वर्दी नावाची. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे व्हॉट्सअपची. तिथे जाऊन तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळेल आपल्या बॅचबद्दल. आपल्या बॅचचं उद्दिष्ट हेच आहे की 2024ची जी पोलीस भरती निघालेली आहे तिथे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंच पाहिजे. आपण त्यासाठी खूप तयारी करून घेणार आहे विद्यार्थ्यांकडनं. आणि ती तयारी कसल्याच पद्धतीची म्हणजे घोकमपट्टी नसणार आहे. जे इम्पॉर्टंट वगैरे असतील पोलीस भरतीसाठी, जे 10 वर्षामध्ये PYQ वगैरे आलेले असतील, त्याचं तुम्हाला कोणताही डाऊट असेल तिथे क्लिअर केला जाईल. कारण आपली बॅच ही व्हिडिओमार्फत केली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला फुल एक्सप्लेनेशन दिले जाईल क्वेश्चनबाबत. असे तुम्ही PDF डाउनलोड करूनही करू शकता. ते PDF वगैरे तर मिळतीलच, बट जे येत्या 10 वर्षामध्ये पोलीस भरतीच्या पेपरमध्ये PYQ आलेले आहेत त्याचे जेही विद्यार्थ्यांना डाऊट असतात ते क्लिअर केले जात नाही कुठेच. आपल्या बॅचमध्ये ते क्लिअर केले जाणार आहेत तुमचे डाऊट. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला जेही अडचण असेल प्रश्नाबाबत म्हणा किंवा आपल्या बॅचबाबत म्हणा, तुम्ही तिथे क्लिअर करू शकता. नक्कीच त्याचा आन्सर दिलेला जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. आणि राहिलेले आपण 10,000 प्लस क्वेश्चन तिथे घेणार आहोत. PYQ आणि बाकी जे इतर विषय असतील, सामान्य ज्ञान, मराठी, बुद्धिमत्ता, गणित, अंकगणित वगैरे सर्व व्हिडिओतर्फे तुम्हाला तिथं शिकवलं जाणार आहे. तेही डीप एक्सप्लेनेशनने. आपल्या बॅचची फी मात्र 300 रुपये ठेवण्यात आलेली आहे. त्यातही कोणा विद्यार्थ्यांना अडचण वगैरे असेल तर त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करा आम्हाला. आम्ही नक्कीच त्यांची हेल्प करू. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्हाला जोही डाऊट वगैरे असेल तो तुम्ही क्लिअर करू शकता किंवा कॉल करू शकता. सो सुरुवात करूया आपल्या मराठी व्याकरण प्रश्नसंच क्रमांक 27ला. प्रश्न क्रमांक 1. केवल प्रयोगी अव्यये ही पर्याय आहेत. अ. 2 वाक्य जोडण्याचे काम करतात. ब. आपल्या उत्कट भावना व्यक्त करतात. क. केवल प्रयोगी अव्यये ही विकारी असतात. ड. वाक्याशी असलेला संबंध दर्शवतात. तर पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे केवल प्रयोगी अव्यये ही आपल्या उत्कट भावना व्यक्त करत असतात. प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पर्याय आहेत. अ. पाडुपद. ब. पारस्परिक. क. पाश्चात. ड. पाल्हाडी. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे शुद्ध शब्द आहे पाडुपद. प्रश्न क्रमांक 3. डोळा या शब्दाचा शब्दसिद्धीनुसार प्रकार कोणता. पर्याय आहेत. अ. देशी शब्द. ब. परभाषीय शब्द. क. तत्सम शब्द. ड. इंग्रजी शब्द. तर पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे डोळा या शब्दाचा शब्द सिद्धीनुसार प्रकार आहे देशी शब्द. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 4. पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा. पर्याय आहेत. अ. अभिनंदन. ब. आमरण. क. घरबीर. ड. अपहरण. अंशाभ्यस्त शब्द ओळखायचा आहे आपल्याला या शब्दांमधनं. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजेच घरबीर हा शब्द अंशाभ्यस्त शब्द आहे. प्रश्न क्रमांक 5. पुढील उदाहरणातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. शब्द आहेत. पेक्षा. तर. तम. मध्ये. परीस. पर्याय आहेत. अ. हेतुवाचक. ब. काळवाचक. क. स्थलवाचक. ड. तुलनावाचक. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे. जी उदाहरणातील शब्द दिलेले आहेत पेक्षा, तर, तम, मध्ये आणि परीस हे शब्द तुलनावाचक शब्दयोगी अव्ययांचा प्रकारमध्ये मोडतात. बाकी जेही हेतुवाचक, काळवाचक, स्थलवाचक आहे त्यामध्ये हा उदाहरणांचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 6. मी गुरुजींच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा दिली यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता. म्हणजे शिवाय या शब्दाचा उभयान्वयी अव्ययाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. पर्याय आहेत. अ. विकल्पबोधक. ब. समुच्चयबोधक. क. न्यूनत्वबोधक. ड. परिणामबोधक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. समुच्चयबोधक. शिवाय या शब्दाचा उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे समुच्चयबोधक. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील विधानपूरक शब्द कोणता. पर्याय आहेत. अ. गुलमोहर. ब. मोहक.
क शरदाच्या चांदण्यात, ड दिसतो. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यातील विधानपूरक शब्द आहे मोहक. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या प्रयोगात कर्ता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो? पर्याय आहेत अ सकर्मक भावे प्रयोग, ब भावे प्रयोग, क कर्मणी प्रयोग, ड कर्तरी प्रयोग. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे प्रयोगात कर्ता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवतो असा प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. कर्ता या शब्दावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता कर्तरी प्रयोग म्हणजे कर्ता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवतो म्हणजेच कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 9. वाक्याचा प्रयोग सांगा. वाक्य आहे विद्यार्थी प्रामाणिक आहे. आपल्याला प्रयोग सांगायचा आहे. पर्याय आहेत अ अकर्मक कर्तरी प्रयोग, ब सकर्मक कर्तरी प्रयोग, क कर्मणी प्रयोग, ड भावे प्रयोग. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं वाक्य होतं विद्यार्थी प्रामाणिक आहे. या वाक्यामध्ये कर्म दिलेलं नाही म्हणून आपण तिथे संबोधणार आहोत की अकर्मक कर्तरी प्रयोग त्या वाक्याचा प्रयोग असेल. प्रश्न क्रमांक 10. तारे तोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? पर्याय आहेत अ आकाशातील तारे तोडून आणणे, ब वेड्यासारखे बोलणे, क नवल करणे, ड खूप कष्ट करणे. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे तारे तोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे वेड्यासारखे बोलणे. प्रश्न क्रमांक 11. अर्थ नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? पर्याय आहेत अ गाशा गुंडाळणे, ब फुगडी घालणे, क वाऱ्यावर सोडणे, ड राम नसणे. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे अर्थ नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ होईल राम नसणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. वर्तमान काळी क्रियापद ओळखा. पर्याय आहेत अ निघाला, ब निघेल, क निघणार, ड निघतोय. वर्तमान काळी क्रियापद ओळखायचं आहे म्हणजे जे वर्तमान काळात यूज केलं जातं. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे वर्तमान काळी क्रियापद आहे निघतो. बाकी निघाला हे भूतकाळी झालं, निघेल हे भविष्यकाळी झालं आणि निघणार हे पण भविष्यकाळी झालं. प्रश्न क्रमांक 13. राजा शौर्याने लढला या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय आहेत अ साधा भूतकाळ, ब साधा वर्तमान काळ, क भविष्यकाळ, ड अपूर्ण भूतकाळ. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे वाक्य होतं राजा शौर्याने लढला या वाक्यातील काळ होता साधा भूतकाळ. कारण वाक्याची क्रिया ही भूतकाळ रूपात झालेली आहे म्हणून पर्याय येईन आपला साधा भूतकाळ. प्रश्न क्रमांक 14. भाजीपाला या समासाचा प्रकार ओळखा. पर्याय आहेत अ इतरेतर द्वंद्व, ब वैकल्पिक द्वंद्व, क समाहार द्वंद्व, ड द्विगु. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे भाजीपाला या शब्दाचा समास आहे समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्वामध्ये आपण उल्लेख एकाच गोष्टीचा किंवा एका शब्दाचा करतो बट त्यामागे भरपूरशा गोष्टी त्यात इन्क्लूड होत असतात जसे की भाजी पोळी, भाजीपाला. त्याचे प्रकार खूप आहेत. भाजीपाला जर आपण म्हटलं तर त्यात किती प्रकारच्या भाज्या येतात. सो याच्यावरनं समाहार द्वंद्व हा स्पष्ट होतो. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. वसंत तालिका या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? पर्याय आहेत अ 10, ब 12, क 14, ड 16. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे वसंत तालिका या वृत्तात प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात.